हॅलो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिप्लोमाचा लास्ट सेमिस्टरचा जो काही पायथॉन सब्जेक्ट आहे, प्रोग्रॅमिंग विथ पायथॉन सब्जेक्ट कोड आहे त्याचा 22,616 हा जो काही सब्जेक्ट हा स्टार्ट करतो आहे आपण टीचिंगसाठी. याची जी काही टीचिंग स्कीम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 70 मार्क्सची NCM एक्झाम असेल, 30 मार्क्सचं थेरी PA, याच्यामध्ये तुमचे 2 युनिट टेस्ट आणि 10 मार्क्सचा मायक्रो प्रोजेक्ट असे 100 मार्क्स. आणि प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला 25 मार्क्सचं इंटरनल प्रॅक्टिकल असेल आणि 25 मार्क्स हे तुमच्या मॅन्युअलचे प्रोग्रेसिव्ह असेसमेंट म्हणून कन्सिडर केले जातील. टोटल मार्क्स 50, म्हणजे तुम्हाला थेरी आणि प्रॅक्टिकलचे कंबाईन मार्क्स हे 150 आहेत या सब्जेक्टसाठी, पायथॉन या सब्जेक्टसाठी. याचं एक बेसिक इंट्रोडक्शन पाहूया आपण, मग आपण डिटेल सब्जेक्टकडे वळूयात. आधी हिस्ट्री पाहूया थोडीशी पायथॉनची. पायथॉन इज क्रिएटेड इन 1990 बाय जिओडो वॅन रॉसम यांनी 1990मध्ये आपली पायथॉन लँग्वेज इन्व्हेंट केली. जावा आणि पायथॉन ह्या एकाच इयरमध्ये इन्व्हेंट झालेल्या लँग्वेजेस आहेत, पण जावा इज मोस्टली वर्किंग ऑन इंटरनेट. दॅट्स वाय जावा इज मोस्ट पॉप्युलर ॲज कम्पेअर टू पायथॉन लँग्वेज. जी काही जावा लँग्वेज आहे ही इंटरनेटवर जास्त वर्क करत होती, म्हणून जावा लँग्वेज ही जास्त पॉप्युलर झाली ॲज कम्पेअर टू पायथॉन. 1990मध्ये पायथॉन लँग्वेज इन्व्हेंट झाली. ही होस्टेड बाय सेंट्रल फॉर नॅशनल रिसर्च इनिशिएटिव्ह रस्तम USA मध्ये. ही कुठं झाली? USA मध्ये इन्व्हेंट झाली लँग्वेज. पायथॉन ही फ्री अँड ओपन सोर्स. पायथॉन ही फ्री आणि ओपन सोर्स लँग्वेज आहे, म्हणजे तुम्ही कधीही ही लँग्वेज यूज करू शकता. याच्यासाठी आपल्याला कुठलीही पे करायचं नाही आहे. ही लँग्वेज आपण कधीही यूज करू शकतो, फ्रीली अवेलेबल होऊ शकते आपल्याला. त्यानंतर आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज. म्हणजे जसं जी काही जावा लँग्वेज आहे ती प्युअरली ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज आहे, तसं पायथॉन ही सुद्धा ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जो काही प्रत्येक कीवर्ड हा ॲज अ ऑब्जेक्ट म्हणून कन्सिडर केला जातो. एव्हरीथिंग इज अन ऑब्जेक्ट. हे आपण ॲक्च्युअल जेव्हा प्रोग्रॅमिंग पाहणार आहोत तेव्हा डिटेल समजेल. जे काही प्रत्येक कीवर्ड आहे हा ॲज अ ऑब्जेक्ट म्हणून कन्सिडर केला जातो पायथॉन लँग्वेजमध्ये. व्हाय पायथॉनच का? आता याच्यामध्ये त्याचे आपण असं म्हणू शकतो की याच्यामध्ये त्याचे ॲप्लिकेशन ॲडव्हान्टेजेस दिलेले आहेत. काय ॲडव्हान्टेजेस आहेत पहा? डिझाईन टू बी इझी टू लर्न अँड मास्टर. म्हणजे काय, ज्याचं डिझायनिंग हे इझी आहे ॲज कम्पेअर टू अदर लँग्वेजेस. क्लीन अँड क्लिअर सिंटॅक्स, जे की ह्युमन बिंगला इझिली समजेल असा सिंटॅक्स आहे पायथॉन लँग्वेजचा. व्हेरी फ्यू कीवर्ड्स, याच्यामध्ये कमीत कमी कीवर्ड्स यूज केलेले आहेत. मे बी 33 कीवर्ड्स फक्त पायथॉन या लँग्वेजमध्ये यूज केलेले आहेत. हायली पोर्टेबल, रन ऑलमोस्ट एव्हरीवेअर. म्हणजे काय, ही पायथॉन ही लँग्वेज ही कुठल्याही मशीनमध्ये, कुठल्याही ऑपरेटिंग सिस्टीममध्ये इझिली रन होऊ शकते. याच्यामध्ये तुम्हाला कोडिंगमध्ये चेंजेस करायची गरज लागत नाही. युजेस मशीन इंडिपेंडेंट बाईट कोड. म्हणजे जो काही बाईट कोड आहे हा मशीन इंडिपेंडेंट, कुठल्याही मशीनवर तुम्ही तो कोड रन किंवा एक्झिक्यूट करू शकता. नेक्स्ट आहे एक्सटेन्सिबल. डिझाईन टू बी एक्सटेन्सिबल युजिंग C or C++. म्हणजे C आणि C++च्या जी काही नेक्स्ट लँग्वेज आहे किंवा नेक्स्ट त्याच्यामध्ये जी काही नवीन ॲडव्हान्टेजेस आपण ॲड करून ही लँग्वेज यूज केलेली आहे. अलोविंग ॲक्सेस टू मेन इंटरनल लायब्ररीज. ह्या पायथॉन लँग्वेजमध्ये जे काही इंटरनल लायब्ररीज आहेत ह्या बाय डिफॉल्ट अलो केलेल्या आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला सेपरेट लायब्ररी ॲक्सेस करावी लागत नाही. नेक्स्ट काही पायथॉनचे फीचर्स दिलेले आहेत पहा. इझी एक्सप्रेसिव्ह. आता याच्यामध्ये हे जे काही फीचर्स आहेत हे फीचर्स तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जातात. याच्यामध्ये पहा फीचर्स काय दिले. इझी, म्हणजे याचं जे काही कोडिंग आहे हे कोडिंग ॲज कम्पेअर टू अदर लँग्वेज इझी असतं. जो काही लेंदी कोडिंग म्हणतो आपण तो पार्ट याच्यामध्ये स्किप केलेला आहे. ह्युमनला समजेल अशा लँग्वेजमध्ये जास्तीत जास्त कोडिंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे ह्या लँग्वेजमध्ये. त्यानंतर एक्सप्रेसिव्ह, इझिली एक्सप्रेसिव्ह आहे. फ्री अँड ओपन सोर्स. आपण कधीही ही लँग्वेज कधीही अवेलेबल करू शकतो. ओपन सोर्स इझिली अवेलेबल होते. नेक्स्ट आहे हाय लेवल. त्यानंतर पोर्टेबल. ही लँग्वेज आपण कुठल्याही मशीनमध्ये इझिली रन करू शकतो. ऑब्जेक्ट ओरिएंटेड, मगाशी सांगितलं तसं ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजे आपण ती लँग्वेजमध्ये जे काही कीवर्ड्स यूज केलेले आहेत किंवा जो काही पार्ट आहे हा सगळा ऑब्जेक्टवर डिपेंड आहे.
नंतर आहे एक्सटेन्सिबल मगाशी सांगितलं सी आणि C++च्या या लँग्वेज आहे त्याच्यामध्ये एक्सटेन्शन ॲड करून तुम्हाला ही लँग्वेज अवेलेबल केलेली आहे. एम्बेडेड इंटरप्रेटेड म्हणजे काय, याच्यामध्ये ऑलरेडी बाय डिफॉल्ट हा प्रोग्राम, याच्यामध्ये जे काही प्रोग्राम आहेत हे इंटरप्रिट केले जातात. लास्ट स्टँडर्ड लायब्ररी, याच्यामध्ये स्टँडर्ड लायब्ररी ह्या खूप साऱ्या इन्क्लूड केलेल्या आहेत ज्या की तुम्हाला कोडिंग करताना किंवा प्रोग्रामिंग करताना इझिली अवेलेबल होतात. GUI प्रोग्रामिंग म्हणजे तुमचा जो काही ग्राफिक्स रिलेटेड जो पार्ट असतो, हा ग्राफिक्स रिलेटेड पार्टसुद्धा तुम्ही पायथन प्रोग्रामिंगमध्ये इझिली करू शकता. डायनॅमिकली टाईप, ही जी काही प्रोग्रामिंग लँग्वेज आहे ही डायनॅमिकली टाईप आहे. त्याच्यानंतर पॉप्युलर कोडिंग लँग्वेजेस, इथं 2018चा सर्वे दिलेला आहे. याच्यानुसार ज्या काही पॉप्युलर लँग्वेजेस आहेत त्या पॉप्युलर लँग्वेजचा सर्वे इथं असाइन केलेला आहे. या सर्वेमध्ये सगळ्यात जास्त पॉप्युलर लँग्वेज ही 2018च्या सर्वेनुसार पायथन ही होती. 29.8% एवढा जो काही त्याचा जो काही पॉप्युलॅरिटीचा रेशो आहे हा 29.8 इतका होता. बाकी ॲज कम्पेअर टू पायथन बाकीच्या लँग्वेजचा जो काही रेशो आहे हा कमी आहे. त्याच्यानंतर आहे जावा 25.8, नंतर C++, रुबी असा जो काही रेशो आहे हा रेशो कमी कमी होत गेला. पण मोस्ट पॉप्युलर लँग्वेज ही 2018च्या सर्वेनुसार पायथन ही होती. त्यानंतर गुगल सर्च ट्रेंड बाय स्टॅटिस्टा, याच्यामध्ये गुगलने सर्च केलेला जो काही डेटा आहे या डेटानुसार द मोस्ट पॉप्युलर प्रोग्रामिंग लँग्वेज, गुगलवर सर्च झालेली मोस्ट पॉप्युलर प्रोग्रामिंग लँग्वेजसुद्धा कोणती होती, पायथन होती. त्याचासुद्धा रेशो दिलेला आहे 25.95. त्याच्यानंतर आहे जावा, म्हणजे ह्या लँग्वेजेसचा नंतर रेशो आला. फर्स्ट पॉप्युलर लँग्वेज होती 25.95 इतका रेशो असलेली पायथन लँग्वेज, जी की गुगलवर सर्वात जास्त सर्च झाली. त्याच्यानंतर प्रोग्रामिंग लँग्वेजेस, द मोस्ट व्हॅल्युएबल प्रोग्रामिंग स्किल टू हॅव ऑन रिझ्यूममध्ये तुमच्या अपडेट केलेले जे काही प्रोग्रामिंग लँग्वेजेस असतात ह्याच्यात सगळ्यात जास्त व्हॅल्युएबल प्रोग्रामिंग लँग्वेज ही पायथन आहे. याला ॲव्हरेज सॅलरी व्हॅल्यू ऑफ स्किल, म्हणजे जी काही ॲव्हरेज सॅलरी आहे ही कोणत्या स्किल किंवा कोणत्या प्रोग्रामिंग लँग्वेजनुसार दिलेली होती. ही पायथन फर्स्ट लँग्वेज आहे, टॉपेस्ट लँग्वेज आहे. त्याच्यानंतर जावा आहे, C++ आहे, जावा स्क्रिप्ट आहे, याचा रेशोसुद्धा त्याच्यानंतर आहे. म्हणजे फर्स्ट ही पायथन लँग्वेज होती. त्याच्यानंतर कॅगल सर्वेनुसार व्हॉट प्रोग्रामिंग लँग्वेज डू यू यूज ॲन अ रेग्युलर बेसिस, रेग्युलर बेसिसमध्ये सुद्धा आपल्याला पायथन ही लँग्वेज 83%ने सगळ्या लँग्वेजपेक्षा बेटर आहे. रेग्युलर बेसिसमध्ये यूज केली जाते कारण की ही लँग्वेज खूप इझी आहे बाकीच्या लँग्वेजपेक्षा. त्याच्यानंतर टॉप लँग्वेजेस कोडिंग इन्फानाईट, डिसेंबर 2018च्या कंपॅरिझननुसार जो काही रेशो आहे हा रेशो असाइन केलेला आहे. ह्या रेशोनुसार फर्स्ट रँकला पायथन लँग्वेज आहे, त्याचा शेअर आहे 25.36. हा याचा ट्रेंड इन्क्रीज झालेला आहे 5.2%ने मागच्या इयरपेक्षा. जसं जावा ही टॉपेस्ट लँग्वेज होती, त्याच्यानंतर पायथन आल्यानंतर जावा ही लँग्वेज ही त्याचे शेअरिंग कमी झालं आणि त्याचा जो काही ट्रेंड आहे हा सुद्धा डिक्रीज झाला ॲज कम्पेअर टू पायथन लँग्वेज. इथे सुद्धा पायथन ही टॉपेस्ट लँग्वेज म्हणून कन्सिडर केली जाते. मोस्ट वॉन्टेड लँग्वेज स्टॅक ओव्हरफ्लो, मोस्ट लव ड्रेडेड अँड वॉन्टेड लँग्वेज, मोस्ट वॉन्टेड लँग्वेज कुठली, ही सुद्धा इथं पायथन आहे. 20.6% इतकं जे काही वॉन्टेड लँग्वेजचा रेशो आहे हा असाइन केला आहे. त्याच्यानंतर आहे जावा स्क्रिप्ट, मग गो, C++, जावा असा रेशो असाइन केला. इथे सुद्धा टॉपेस्ट लँग्वेज ही पायथन आहे. त्याच्यानंतर टॉप लँग्वेजेस गिटहबच्या जे काही सर्वे आहे या सर्वेनुसार टॉपेस्ट लँग्वेज असाइन केल्या. टॉप मशीन लर्निंग लँग्वेजेस ऑन गिटहब, मशीन लर्निंग लँग्वेजेस ऑन गिटहबवरील मशीन लर्निंग लँग्वेजेस टॉपेस्ट लँग्वेजमध्ये सुद्धा पायथन ही फर्स्ट नंबरला लँग्वेज आहे. त्याच्यानंतर आहे C++, मग जावा स्क्रिप्ट, मग जावा याचा जो काही रेशो आहे हा सुद्धा टॉपेस्ट लँग्वेजमध्ये पायथन फर्स्ट आहे. त्याच्यानंतर लँग्वेज कंपॅरिझन, आता ह्याच्या कंपॅरिझननुसार जे काही कोडिंग आहे या कोडिंगच्या पार्टनुसार या लँग्वेजेसचं कंपॅरिझन केलेलं आहे. पहिला आहे पायथन, मग रुबी, मग नोड.js, C++, जावा आणि गो ह्या काही लँग्वेजेस दिलेल्या आहेत. या लँग्वेजेसचं कोडिंगच्या पार्टनुसार त्याचं कंपॅरिझन केलेलं आहे. पहिल्यांदा सेमिकोलन, पायथन लँग्वेजमध्ये आपण सेमिकोलन यूज करत नाही म्हणून इथं एन दिलेला आहे. नो, रुबीमध्ये पण करत नाही. तसं आपल्याला नोड.js, C++, जावा या लँग्वेजेसमध्ये आपल्याला सेमिकोलन असाइन करायला लागतो सिंटॅक्समध्ये. त्याच्यानंतर आहे कर्ली ब्रेसेससुद्धा पायथन लँग्वेजमध्ये यूज करत नाहीत. म्हणजे आपल्याला किती त्याचं कोडिंग इझी झालेलं आहे याच्यावरून लक्षात येतं.
रुबी लँग्वेजमध्ये कधी कधी केलं जातं. त्याच्यानंतर Node.js, C++, जावा, गो या लँग्वेजमध्ये आपण कंपल्सरी कर्ली ब्रेसेस यूज करतो. पायथॉन लँग्वेजमध्ये आपल्याला कर्ली ब्रेसेस यूज करायची गरज लागत नाही. त्यानंतर आहे स्टॅटिक टाईप. स्टॅटिक टाईप म्हणजे काय, याच्यामध्ये जे काही व्हेरिएबल डिक्लेरेशन आहे, हे व्हेरिएबल डिक्लेरेशन करण्यासाठी आपल्याला आधी व्हेरिएबल डिक्लेअर करावा लागतो आणि नंतर तो कोडिंगमध्ये यूज करावा लागतो. तसं पायथॉन, रुबी आणि Node.js आप्ल्याला व्हेरिएबल आधी डिक्लेअर करायची गरज लागत नाही. डायरेक्टली आपण तो प्रोग्राममध्ये असाइन करू शकतो. तो बाय डिफॉल्ट डिक्लेअर केला जातो. तसंच C++, जावामध्ये आपल्याला तो काही व्हेरिएबल आहे, पर्टिक्युलर व्हेरिएबल हा आधी असाइन करायला लागतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कंपाईल. कंपाईल म्हणजे काय, पहिल्यांदा आपल्याला जे काही आपण केलेलं कोडिंग आहे, हे कोडिंग आधी कंपाईल करायला लागतं. कंपाईल केल्यानंतर त्याचा कोड आहे हा लाईन बाय लाईन चेक केला जातो. पूर्ण कोड चेक झाल्यानंतर आपली एक नवीन फाईल क्रिएट केली जाते आणि ही नवीन फाईल क्रिएट झालेली फाईल आपल्याला म्हणजे काय आउटपुटची स्क्रीन आहे, या स्क्रीनवर एरर असेल तर एररच्या फॉर्ममध्ये डिस्प्ले होते. ही जी काही फाईल आहे याच्यामधल्या जे काही एरर आहेत, ह्या एरर सॉल्व्ह केल्यानंतरच आपण आपला कोड रन करू शकतो. तसं पायथॉन ह्या लँग्वेजमध्ये प्रत्येक जी काही लाईन आहे लाईन बाय लाईन चेक केली जाते आणि ॲट अ टाईम आपल्याला एक सिंगल एरर डिस्प्ले होते. ज्या लाईनला एरर डिस्प्ले होईल ती लाईन आपल्याला डायरेक्टली एरर म्हणून कन्सिडर केली जाते. म्हणजे इथं तुम्हाला सेपरेट जी काही फाईल आहे ही फाईल क्रिएट होत नाही, वन बाय वन तुम्हाला एरर शो केल्या जातात. म्हणजेच बाकीच्या लँग्वेजपेक्षा याच्यामध्ये एरर फाइंड आउट करणं इझी पडतं. नेक्स्ट आहे क्लासेस अँड इनहेरिटन्स. आता मगाशी सांगितलं क्लासेस आणि इनहेरिटन्स म्हणजे काय, याच्यामध्ये जी काही पायथॉन लँग्वेज आहे ही एव्हरीथिंग ऑन ऑब्जेक्ट म्हणजे काय, प्रत्येक जो काही कीवर्ड आहे ॲज अ ऑब्जेक्ट म्हणून कन्सिडर केला जातो. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला क्लास आणि इनहेरिटन्स कंपल्सरी असणारच आहेत. पायथॉन, रुबी, Node.js, C++, जावा या सगळ्या लँग्वेजेसमध्ये आपण क्लासेस आणि इनहेरिटन्स यूज करतो, ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेजेस म्हणून. आता याच्यामध्ये हे कंपॅरिझन दिलेलं आहे. आपल्याला पायथॉन लँग्वेजमध्ये सेमिकॉलन्स यूज करायचे नाही आहेत, कर्ली ब्रेसेस यूज करायचे नाही आहे, स्टॅटिक टाईप नाही आहे ही, त्याच्यानंतर कंपाईल नाही आहे. फक्त याच्यामध्ये आपण क्लासेस आणि इनहेरिटन्स यूज करतो. म्हणजे या कंपॅरिझननुसार असं कन्सिडर होतं की आपली जी काही पायथॉन लँग्वेज आहे ही पायथॉन लँग्वेजचं जे काही कोडिंग आहे हे बाकीच्या लँग्वेजेसपेक्षा इझी आहे. नेक्स्ट डेव्हलपमेंट टाईम दिलेला आहे. डेव्हलपमेंट टाईममध्ये काय दिले हा जो काही खालचा रेशो दिलेला आहे 0, 5, 10, 15 हा हवरली बेसमध्ये दिलेला आहे याच्यामध्ये ज्या काही लँग्वेजेस दिलेल्या आहेत त्या डेव्हलप करण्यासाठी एक सिम्पल कोडिंग असेल. हे सिम्पल कोडिंग प्रत्येक लँग्वेजमध्ये डेव्हलप करण्यासाठी किती वेळ लागेल ते असाइन करून दिलेले जावा या लँग्वेजमध्ये एक ॲप्लिकेशन डेव्हलप करण्यासाठी सपोज 16 हवरचा टाईम लागत असेल तर तेच ॲप्लिकेशन डेव्हलप करण्यासाठी C++ लँग्वेजमध्ये 11 हवर लागतात, सीमध्ये त्याला 9 हवर लागतात. आणि तोच कोड जर पायथॉनमध्ये आपण टाईप केला तर त्या डेव्हलप केला तर त्याला फक्त 2 हवर लागतात. म्हणजे इथं आपला जो काही टाईम आहे डेव्हलपमेंटचा टाईम आहे हा डेव्हलपमेंटचा टाईम कमी लागतो ॲज कम्पेअर टू अदर लँग्वेजेस. म्हणून ही जास्त पॉप्युलर व्हायला लागलेली आहे लँग्वेज. त्यानंतर एक सिम्पल प्रोग्राम दिलेला आहे हॅलो वर्ल्डचा. हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम आपण प्रत्येक लँग्वेजमध्ये स्टार्टिंगला शिकलेलो आहोत. पहिला Cचा प्रोग्राम दिला आहे, मग जावाचा आणि मग पायथॉनचा. जस्ट इथं कंपॅरिझन दिलेला आहे. C लँग्वेजमध्ये आपण एक हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम सिम्पल केला तर इथं 5 लाईन लागतात. पहिला आपल्याला हेडर फाईल इन्क्लूड करायला लागते, नंतर तुमचं मेन फंक्शन येतं आणि नंतर प्रिंटएफने हॅलो वर्ल्ड टाईप करतो, त्याच्यामध्ये कर्ली ब्रेसेस येतात. सेम तोच प्रोग्राम जर जावामध्ये करायचा असेल तर पहिला आपण क्लास क्रिएट करणार, मेन मेथड लिहिणार, त्याच्यामध्ये प्रिंट एलएनने आपला पुन्हा म्हणजे इथं 6 ते 7 लाईन लागतात. आणि तोच प्रोग्राम आपण पायथॉनमध्ये जर लिहायचा प्रयत्न केला तर पायथॉन या लँग्वेजमध्ये एका सिंगल लाईनमध्ये आपण हा प्रोग्राम टाईप करू शकतो. म्हणजे इथं आपला जो काही कोडिंगचा पार्ट आहे हा कोडिंगचा पार्ट कमी झालेला आहे, स्किप झालेला आहे. त्याच्यानंतर पायथॉनचे काही ॲप्लिकेशन्स दिलेले आहेत. वेब अँड इंटरनेट डेव्हलपमेंट. वेब आणि इंटरनेट डेव्हलपमेंटमध्ये आपण पायथॉन लँग्वेज यूज करू शकतो. जे काही वेबसाईट्स आहेत त्या वेबसाईट डेव्हलप करण्यासाठी आपण पायथॉन लँग्वेज यूज करतो. आधी पायथॉनमध्ये एवढं मॅच्युरिटी नव्हती की ज्याच्यामध्ये आपण इंटरनेट बेस जे काही डेव्हलपमेंट आहे ती डेव्हलपमेंट करू शकत नव्हतो. पण आता पायथॉनकडे तेवढी काय म्हणता येईल आपल्याला पायथॉनमध्ये तेवढे
नवीन नवीन व्हर्जन ॲड केलेले आहेत की जेणेकरून आपण इंटरनेटवरचे जे काही इंटरनेटचे डेव्हलपमेंट आहे ती डेव्हलपमेंट पायथॉन थ्रू करू शकतो. नेक्स्ट आहे डेस्कटॉप GUI ॲप्लिकेशन. आधी सांगितलं तसं ग्राफिक युजर इंटरफेसचे जे काही ॲप्लिकेशन्स आहेत हे ॲप्लिकेशन्स आपण पायथॉन प्रोग्रॅमिंगमध्ये करू शकतो. नेक्स्ट आहे सायंटिस्ट अँड न्यूमेरिक टाईपचे जे काही ॲप्लिकेशन आहेत हे ॲप्लिकेशनसुद्धा आपण पायथॉन थ्रू करू शकतो. नंतर आहे मोस्ट सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. कुठल्याही प्रकारचं सॉफ्टवेअर असेल हे सॉफ्टवेअर देखील आपण पायथॉन थ्रू किंवा पायथॉन लँग्वेज थ्रू करू शकतो. नंतर एज्युकेशनमध्ये पायथॉनचा यूज केला जातो. नंतर आहे बिझनेस ॲप्लिकेशन. जे काही बिझनेसेस मोठे मोठे बिझनेसेस आहेत त्याच्यासाठी जे काही ॲप्लिकेशन यूज केले जातात हे ॲप्लिकेशन डेव्हलप करण्यासाठी सुद्धा पायथॉन लँग्वेजचा यूज केला जातो. नंतर आहे गेम अँड 3D ग्राफिक्स. गेमिंगमध्ये किंवा 3D ग्राफिक्समध्ये सुद्धा हे जे काही गेम आहेत ह्या गेम बनवण्यासाठी किंवा ग्राफिक्स रिलेटेड जो काही पार्ट असतो तो पार्ट डेव्हलप करण्यासाठी आपण पायथॉनचा यूज करू शकतो. नेक्स्ट आहे नेटवर्क प्रोग्रॅमिंगमध्ये सुद्धा आपण पायथॉन यूज करू शकतो. आणि नेक्स्ट आहे डेटाबेस ॲक्सेस म्हणजे काय, तुमचा जो काही बिग डेटा आहे हा बिग डेटावर आपण वर्किंग करू शकतो पायथॉन लँग्वेज थ्रू. हे जे काही ॲप्लिकेशन आहे ते नंबर ऑफ ॲप्लिकेशन पायथॉन लँग्वेजचे आहेत. नेक्स्ट आहे टॉप कंपनीज युजिंग पायथॉन. हे जे काही इथं जे काही लोगो दिलेले आहेत हे पायथॉन लँग्वेज यूज करणाऱ्या ज्या काही कंपनीज आहेत त्या कंपनीचे लोगो आहेत इथं मेन IBM असेल, यूट्यूब असेल किंवा याहू असेल, गुगल असेल, ह्या जे काही नोकिया असेल, हाईक असेल, ह्या जे काही नंबर ऑफ कंपनीज आहेत ह्या नंबर ऑफ कंपनीज पायथॉन या लँग्वेजचा यूज करतात डेव्हलपमेंटसाठी. अमेझॉन आहे, याच्यामध्ये नंबर ऑफ कंपनीज खूप साऱ्या कंपनी जी काही आता सध्या पायथॉन लँग्वेज यूज करतात. त्याच्यानंतर फ्युचर ऑफ पायथॉनचे काही फ्युचर आहे. फ्युचरमध्ये आपण पायथॉनचा कुठं यूज करू शकतो आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये असेल किंवा बिग डेटामध्ये असेल, नेटवर्किंगमध्ये असेल. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स सध्या जास्त चर्चेचा विषय झालेला आहे. याच्यामध्ये सुद्धा आपण पायथॉनचा यूज करू शकतो. बिग डेटा म्हणजे जे काही मोठे मोठे डेटाबेस असतात त्या डेटाबेसमधला जो काही डेटा सॉर्टिंग असतो ह्या डेटा सॉर्टिंगसाठी सुद्धा आपण पायथॉन या प्रोग्रॅमिंग लँग्वेजचा यूज करू शकतो. त्याच्यानंतर आहे नेटवर्किंगमध्ये सुद्धा आपण पायथॉन या प्रोग्रॅमिंग लँग्वेजचा यूज करू शकतो. हे झालं बेसिक इंट्रोडक्शन ऑफ पायथॉन. नेक्स्ट व्हिडिओपासून आपण जे काही डिटेल आहे आपण डिटेल सब्जेक्टकडे वळूयात. हे सिम्पल इंट्रोडक्शन होतं आपण या पायथॉन या लँग्वेजचं. थँक्यू.